नमस्कार, परत आपले स्वागत आहे. मी आहे स्मिता देशमुख. आपण चांगले करत आहात अशी आशा आहे. उत्पादनाचा उद्देश लोकांना आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणे आहे. इतर सत्रात आम्ही याबद्दल बोललो आहोत. गावात शेतीची कामे आणि शेतीचे नमुने सुरू झाले. आता 10वीच्या सामाजिक अभ्यासातून रामपूर एक ग्राम अर्थव्यवस्था या विषयावरून रामपूरमधील उत्पादनाची एकूण प्रक्रिया समजून घेऊ. परिणाम. तुम्ही तयार असाल. रामपूरमधील उत्पादनाच्या घटकांचे विश्लेषण करा. शेतासाठी मजूर, भौतिक आणि कार्यरत भांडवलाची व्यवस्था करणे, बिगर शेती उपक्रम. महत्त्वाचे शब्द: शेतीविषयक क्रियाकलाप. शेतीविषयक क्रियाकलाप म्हणजे पिके, फळे आणि भाजीपाला उत्पादनासाठी शेतजमिनीची लागवड करणे आणि दुग्ध व्यवसाय, पशुधन, ईटीई उत्पादनासाठी शेतजमिनीचा वापर. बिगर शेती उपक्रम हे उपक्रम ग्रामीण आणि उपनगरी भागात बाजारपेठ स्थापन करण्याशी संबंधित आहेत. उत्पादनाचे घटक. उत्पादनाचे घटक म्हणजे वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी लोक वापरत असलेली संसाधने. श्रम एक आर्थिक गट ज्यामध्ये अंगमेहनती किंवा मजुरीसाठी काम करण्याचा समावेश होतो. वेतन हे काम किंवा सेवांसाठी मिळवलेले निश्चित नियमित पेमेंट, विशेषतः दररोज किंवा साप्ताहिक आधारावर दिले जाते. भौतिक भांडवल. भौतिक भांडवल म्हणजे मालमत्ता जसे की इमारती, यंत्रसामग्री आणि वाहने. उत्पादन प्रक्रियेत वापरले जाते. कार्यरत भांडवल हे पैसे आहे जे कंपनीला त्यांच्या अल्पकालीन खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असते. कापणी ही अन्नासाठी वनस्पती आणि प्राणी गोळा करण्याची प्रक्रिया आहे. अतिरिक्त उत्पादन किंवा पुरवठा. संकल्पना नकाशाचे निरीक्षण करा. कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? सार्वजनिक उपयोगाची कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी प्रथम गरज असते ती जमीन आणि इतर संसाधने जसे की पाणी, जंगले, खनिजे इत्यादी.
दुसरी गरज म्हणजे श्रम किंवा श्रमशक्ती. काही उत्पादन क्रियाकल्पांना अभियंता, व्यवस्थापक आणि लेखापाल यांसारखी आवश्यक कामे करण्यासाठी उच्च प्रशिक्षित आणि शिक्षित कामगारांची आवश्यकता असते. तर इतरांना रोजंदारी, मजूर, सुतार आणि चित्रकार यांसारखे हाताने काम करू शकणारे लोक आवश्यक असतात. तिसरी गरज म्हणजे भांडवल किंवा उत्पादनादरम्यान प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या इनपुटची. भांडवलात कोणत्या वस्तू येतात हे समजून घेऊ. साधने, यंत्र आणि इमारती. शेतकऱ्याच्या नांगरासारख्या साध्या साधनांपासून ते जनरेटरसारख्या मोठ्या यंत्रापर्यंत काहीही तयार करण्यासाठी आवश्यक असते. मशीनमधील ही साधने उत्पादन प्रक्रियेत वापरली जात नाहीत, परंतु काही दुरुस्ती आणि देखभालीची मागणी करू शकतात, जेणेकरून ते उपयुक्त राहतील आणि वर्षानुवर्ष वापरली जातील. त्यांना स्थिर भांडवल किंवा भौतिक भांडवल म्हणतात. कच्चा माल आणि पैसा या कोणत्याही मालाच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, विणकराने वापरलेले सूत किंवा कुंभाराने वापरलेली माती विकत घेऊन उत्पादन प्रक्रियेत वापरली जाते. उत्पादनासाठी इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी आणि उत्पादन पूर्ण करण्यासाठी देय देण्यासाठी देखील काही पैशांची आवश्यकता आहे. उत्पादन पूर्ण करण्यासाठी आणि नंतर या वस्तू किंवा सेवा बाजारात विकण्यासाठी वेळ लागतो. कच्चा माल आणि पैशाच्या या गरजेला वर्किंग कॅपिटल म्हणतात. हे उत्पादन चक्रात वापरले जातात. चौथी गरज म्हणजे ज्ञान, तंत्रज्ञान आणि उपक्रम. वस्तू किंवा सेवांच्या निर्मितीसाठी जमीन, श्रम आणि भौतिक भांडवलाचा अर्थपूर्ण वापर करण्यास सक्षम होण्यासाठी उत्पादन प्रक्रियेचे ज्ञान देखील आवश्यक आहे. मालकांना बाजाराची जोखीम देखील घ्यावी लागते. म्हणजे उत्पादित वस्तू किंवा सेवांना पुरेसे खरेदीदार मिळतील की नाही. उत्पादन प्रक्रियेत गुंतलेल्या उद्योजकांना उत्पादन प्रक्रियेचे नियोजन, आयोजन आणि व्यवस्थापन कसे करावे हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यांच्या ग्राहकांना काय हवे आहे हे देखील माहीत असणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे नुकसान होऊ शकते. प्रत्येक उत्पादन जमीन, श्रम आणि भौतिक भांडवल या घटकांना एकत्रित करून लोक किंवा उद्योजकांद्वारे आयोजित केले जाते. हे उत्पादनाचे घटक म्हणूनही ओळखले जातात.
जमिनीनंतर उत्पादनासाठी श्रम हा पुढील आवश्यक घटक आहे. शेतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. काही शेतकरी स्वतःच्या जमिनीवर मशागत करतात, तर काही इतरांच्या शेतावर मजूर म्हणून काम करतात. शेतमजूर एकतर भूमिहीन कुटुंबातून येतात किंवा जमिनीच्या छोट्या भूखंडावरती शेती करतात. ज्या शेतकऱ्यासाठी ते काम करतात त्यांच्याकडून त्यांना मजुरी दिली जाते. मजुरी रोख स्वरूपात असू शकते किंवा त्यांना उत्पादनाचा काही भाग दिला जाऊ शकतो. अशा मजुरांची मजुरी प्रत्येक प्रदेशानुसार, पिकानुसार, एका शेतातील कामात जसे की पेरणी आणि कापणी वेगवेगळी असते. हे शेतमजूर रोजच्या रोज किंवा कापणीसाठी किंवा एखाद्या विशिष्ट शेतीच्या कामासाठी करारावर काम करतात, संपूर्ण वर्षासाठी. भांडवल, भौतिक आणि खेळत्या भांडवलाची व्यवस्था करणे. आधुनिक शेतीमध्ये उच्च उत्पन्न देणारी विविधता HYV, बियाणे खात्रीशीर सिंचन वापरणे समाविष्ट आहे. खते आणि कीटकनाशके हे सर्व मिळवण्यासाठी उत्पादनासाठी पुरेसे भांडवल आणि म्हणून पैसा असणे आवश्यक आहे. बहुतांश शेतकरी मोठ्या शेतकरी गावातील सावकार किंवा व्यापाऱ्यांकडून कर्ज घेतात. ज्या दरावर हे कर्ज दिले जाते ते खूप जास्त आहे आणि शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. याउलट मोठे शेतकरी आणि मध्यम शेतकरी यांची स्वतःची बचत असते, ज्यातून ते लोकांना आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करतात. उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणांपासून ते अगदी आधुनिक ट्रॅक्टर आणि कापणी यंत्रापर्यंत. ते पैसे कसे वाचवतात? लहान शेतकरी पैसे वाचवू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे लहान जमिनी आहेत आणि उत्पादन त्यांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे आहे. म्हणून मध्यम आणि मोठे शेतकरी ते संपूर्ण विक्री बाजाराला पुरवतात. त्यांच्या कमाईचा एक भाग वाचवला जातो आणि पुढील हंगामासाठी भांडवल खरेदीसाठी ठेवला जातो. तथापि, या शेतकऱ्यांना कधीकधी पूर, कीटक इत्यादींमुळे नुकसान देखील होऊ शकते. आता बिगर शेती उपक्रम काय आहेत हे समजून घेऊ.
मुख्य उत्पादन क्रियाकलाप असलेल्या शेती व्यतिरिक्त काही बिगर शेती उत्पादन क्रियाकलाप आहेत. दुग्ध व्यवसाय हा गावातील एक महत्त्वाचा बिगर शेती व्यवसाय आहे. लोक म्हशी विकत घेतात आणि त्यांना गवत, ज्वारी आणि बाजरीचा चारा देतात. जे दूध मिळते ते आजूबाजूच्या गावात आणि शहरात विकले जाते. रामपूरमध्ये लघु उत्पादनाचे उपक्रम. मिश्रीलाल यांनी विजेवर चालणारे यांत्रिक ऊस गाळप यंत्र विकत घेतले आहे. आणि गूळ तयार केला आहे. पूर्वी बैलांच्या सहाय्याने ऊसाचे गाळप केले जात असे. परंतु आजकाल लोक यंत्रांच्या सहाय्याने गाळप करण्यास प्राधान्य देतात. मिश्रीलाल यांनी पिकवलेल्या ऊसाचा वापर करण्याबरोबरच तो इतर शेतकऱ्यांकडूनही ऊस विकत घेतो. आणि त्यावर गुळावर प्रक्रिया करतो. आणि नंतर तो व्यापाऱ्यांना विकतो, ज्यामुळे त्याला थोडा नफा मिळतो. रामपूरचे दुकानदार. अनेक रहिवासी दुकानदारीसारख्या व्यवसायातही गुंतलेले आहेत. गावकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू ते शहरातून घाऊक विकत घेतात आणि गावात विकतात. गावातील लहान जनरल स्टोअर्स तांदूळ, गहू, साखर, चहा, तेल, बिस्किटे, साबण, टूथपेस्ट, बॅटरी, मेणबत्त्या, नोटबुक इत्यादी अनेक वस्तूंची विक्री करतात. काही कुटुंबे चहा, समोसा, कचोरी, नमकीन, मिठाई, टॉफी, कोल्ड ड्रिंक्स इत्यादींसारखे छोटे स्टॉल देखील लावतात. आपल्या देशात शेतकरी, दुकानदार, फेरीवाले इत्यादी लोकांचा एक मोठा वर्ग स्वयंरोजगार आहे. आणि काही पीठ दळणे आणि व्यापारात गुंतलेले आहेत. अनेक लोक MGNERGA मध्ये काम करतात आणि सरकारी प्रकल्पांवर काम करून आपला उदरनिर्वाह करतात. म्हणून सर्व उत्पादन क्रियाकलाप यशस्वी करण्यासाठी जवळच्या ठिकाणांशी चांगली कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. आम्हाला चांगले रस्ते आणि वाहतुकीची साधने हवी आहेत. रामपूर गावही जवळच जोडलेले आहे. रस्त्याने शहरे आणि गावे
आणि त्यावरून विविध वाहने धावतात. चांगली रस्ते वाहतूक आणि दूरध्वनीद्वारे अनेक गावे आणि शहरांशी जोडली जात आहेत. येत्या काही वर्षात बिगर शेती कामांमध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही उत्पादन प्रक्रिया आणि उत्पादनाचे घटक पाहिले आहेत. स्थिर आणि खेळत्या भांडवलांची व्यवस्था. गावात विविध बिगर शेती कामे होतात. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.